सिमेंट काँक्रीटच्या जगात माणूस पण कायम टिकावा असं मला वाटतं, असं मत महाराष्ट्र नेक्स्ट सुपर मॉडेलने सन्मानित केलेल्या सीमा शाह यांनी व्यक्त केलंय। उमा शाह यांनी मिसेस परफेक्ट हा किताबही पटकावला आहे। त्यानिमित्त त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। अशा स्पर्धा जिंकल्यानंतर जो आनंद प्रत्येकाला होतो तसाच मलाही झाला। या स्पर्धेकरता राज्यभरातून स्पर्धक आले होते। तशी ही स्पर्धा आव्हानात्मक होती असं सांगून शाह म्हणाल्या, आगामी काळात वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम एकत्र चालवण्याची माझी इच्छा आहे। या स्पर्धेचं परीक्षण रोशनी कपूर, सामाजिक कार्यकर्ते तरुण उत्पल, बॉलिवूड अभिनेते अजर खान यांनी केले। पेशाने वास्तुविशारद गृहिणी असलेल्या सीमा शाह यांनी आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून ही स्पर्धा जिंकली आहे। यापूर्वीही त्यांना मिसेस डिवाइन ब्युटी हा पुरस्कार मिळाला आहे। एक्सपिरियन्स तर नक्कीच खूप अनुभव तर मला खूप आलेला, कारण खूप आधीपासून मी मेहनत करत होते पण अजूनपर्यंत मला यश नव्हतं आलेलं। आणि मी शुभम अग्रवाल यांचे खरंच मनापासून मी त्यांचे आभार मानते की मला त्यांनी ही अपॉर्च्युनिटी दिली की मी स्वतःला माझं टॅलेंट, माझं सगळं मी शोकेस करू शकेल। सो ऑफकोर्स मला नक्कीच मी खूप खूप खुश आहे। आणि या स्पर्धेनंतर मी नक्कीच मिसेस इंडियाला मी पार्टिसिपेट करेल आहे। आणि जसं माझं स्वप्न मी म्हटलं आहे की माझी फॅमिली पूर्णपणे पॉलिटिकल बॅकग्राऊंडला ती बिलॉंग करते आहे, तर माझंही स्वप्न आहे की मी पॉलिटिकल नाही म्हणू शकत पण मला समाजाकडे एक चॅरिटी म्हणा, किंवा जसं मी बोलले की मला वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम लहानपणापासून माझा हा एक प्रश्न होता की ते वेगळे का आहेत, जेव्हा की अनाथांना एक आईवडिलांची गरज आहे आणि त्यांना मुलांची, तर ते एकत्र असायला हवे। तर एक मी आर्किटेक्ट आणि आर्किटेक्ट आहे, तर माझं एक स्वप्न आहे की मी त्यांच्यासाठी एक छोटंसं काहीतरी माझ्याकडनं करू की जिथनं ही प्रथा सुरू होईल आणि हे हळूहळू ही प्रथा संपेल की दोन्ही एकाच ठिकाणी राहतील। हे नक्की माझं स्वप्न आहे आणि मला हे पूर्ण करायचं आहे। महिलांकरता जसं मला एक माझ्या ह्याच्यामध्ये हाच प्रश्न विचारला होता की हा क्राऊन विन झाल्यानंतर, तुम्ही विनर झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर अशा बऱ्याचशा महिला असतात ज्यांना पुढे यायचं असतं पण त्यांना सपोर्ट नसतो, त्यांना असं मार्गदर्शन नसतं, कारण बरेचसे आता लोक आहेत जे चुकीचे मार्गदर्शन करतात। तर मी त्यांच्यासाठी की त्यांना असं असतं की सुंदर दिसणंच किंवा तुम्हाला इंग्लिश येणंच गरजेचं आहे आणि तरच तुम्ही या ब्युटी पेजंटमध्ये तुम्ही जाऊ शकता। तर मला असं काहीतरी करायचं आहे की जेणेकरून मी त्यांच्यापर्यंत पोहोचेल। आणि मी सरांना पण असं रिक्वेस्ट केली होती की आपण असं काहीतरी या लोकांसाठी करू की ज्यांना यायचं आहे त्यांना आपण मार्गदर्शन करूया। याशिवाय ज्यांना जसं माझ्या आईकडे काही आहेत, शाळा आहेत, माझ्या मामांच्या स्वतःच्या आहेत, तर ज्यांना नोकरींची प्रॉब्लेम नाही, जेव्हा घरी बसून ज्यांना व्यवसाय करायचा आहे, असं काहीतरी बरेच आमच्या घरी आहेत म्हणजे माझ्या आईकडे, तर नक्कीच मी त्यांना भेटून त्यांना मदत करायला मला आवडेल। फ्युचरमध्ये काय मिळेल, बस मला हा क्राऊन माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता ॲक्च्युली, जो आज मला भेटलेला आहे। आणि अशीच मेहनत करेल। आय होप जे माझे स्वप्न आहेत ते नक्कीच पूर्ण होतील, कारण जर मेहनत असेल तर तुम्हाला नक्कीच कोणीच थांबवू शकत नाही।